हॅलो, वेलकम, नमस्कार, आदाब, सत श्री अकाल. कशा आहात तुम्ही? मजेत ना? बघा मित्रांनो, आपण शिकत आहोत चॅप्टर हीट. आणि ह्या चॅप्टरच्या आपल्या कालच्या लेक्चरमध्ये आपण काय शिकलो? आपण शिकलो ह्युमिडिटी म्हणजे काय, नाही का? पृथ्वीवरचा 71% हा जो भूभाग आहे हा पाण्याने व्यापलेला आहे आणि ह्या पाण्याचं सतत बाष्पीभवन सुरू असतं. हे जे पाणी बाष्पाच्या स्वरूपामध्ये हवेमध्ये प्रेझेंट असतं, उपलब्ध असतं, यालाच आपण काय म्हणतो? त्या हवेची आर्द्रता असं म्हणतो. हे जे बाष्प आहे त्या हवेला ओलसरपणा, दमटपणा प्राप्त करून देतं आणि त्यालाच आपण काय म्हणतो? हवेची आर्द्रता असे म्हणतो. इंग्लिश मध्ये डेफिनेशन काय? व्हॉट इज ह्युमिडिटी? द प्रेझेन्स ऑफ वॉटर वेपर इन द एअर मेक्स इट मॉइस्ट. The moisture in the atmosphere is called humidity. त्यानंतर आजच्या लेक्चरला आपल्याला बघायचं आहे ड्यू पॉइंट टेम्परेचर. पण तत्पूर्वी काही गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे, जसं की व्हॉट इज सॅच्युरेटेड एअर अँड व्हॉट इज अनसॅच्युरेटेड एअर. तर आपण बघितलं की हे जे बाष्प आहे जे हवेमध्ये मिसळतं, तापमानानुसार हवेची मात्रा, हवेची क्षमता बदलते. The capacity of air to absorb the water vapor in it is changes with the temperature. If temperature is high, the capacity to absorb the water vapor in the air is also high, and if temperature is low, the capacity of air to absorb the moisture, to absorb the water vapor is also low. म्हणजे तापमान जेव्हा वाढतं, तापमान जेव्हा जास्त असतं हवेचं, तेव्हा तिची बाष्प शोषून घेण्याची क्षमता देखील वाढते. आणि दुसरीकडे जेव्हा तापमान कमी होतं तेव्हा त्याची बाष्प शोषून घेण्याची क्षमता कमी होते. कालच्या लेक्चरला आपण बघितलं की 40 डिग्री तापमानाची जी हवा आहे ती जवळपास 49 ग्रॅम इतकं बाष्प शोषून घेऊ शकते पर किलो पाठीमागे. मग तीच हवा जर 20 डिग्री सेल्सिअसची असेल, कोरडी हवा, तर ती हवा फक्त 14.7 ग्रॅम इतकं बाष्प शोषून घेऊ शकते दर किलो मागे. सांगायचं तात्पर्य हे की टेम्परेचर जसं जसं वाढतं तसं तसं त्याची बाष्प शोषून घेण्याची क्षमता देखील काय होते? वाढते, म्हणजे इन्क्रीज होते. त्याच्यानंतर व्हॉट इज सॅच्युरेटेड एअर विथ व्हेपर? तर बाष्प शोषून घेण्याची जी क्षमता आहे हवेची, त्यापेक्षा जास्त बाष्प जर त्या हवेमध्ये असेल तर तिच्या लिमिट पेक्षा जास्त असणाऱ्या बाष्पाचं कंडेन्सेशन घडून येतं. म्हणजेच काय घडून येतं? त्याचं अपघटन घडून येतं, कंडेन्सेशन घडून येतं, आणि त्याचं पुन्हा रूपांतर कशामध्ये होतं? तर पाण्यामध्ये होतं. संघनन घडून येतं. कंडेन्सेशन म्हणजे काय? संघनन घडून येतं आणि त्याचं रूपांतर कशामध्ये होतं? पाण्यामध्ये होतं. दुसरीकडे जेव्हा एखाद्या हवेची क्षमता जास्त आहे काय? बाष्प शोषून घेण्याची, पण त्या हवेमध्ये त्यापेक्षा कमी बाष्प आहे, म्हणजेच हवेच्या बाष्पन शोषून घेण्याच्या क्षमतेपेक्षा जर हवा कमी असेल, बाष्प कमी असेल त्या हवेमध्ये, तर अशा हवेला अनसॅच्युरेटेड एअर, असंपृक्त हवा असं म्हटलं जातं. आणि मी बोललो होतो की ह्या दोन्ही तिन्ही ज्या व्याख्या आहे ह्या इंटरडिपेंडेंट आहे, आणि ह्या जर तुम्हाला समजल्या तर तुम्हाला ड्यू पॉइंट टेम्परेचर अगदी चटकन लक्षात येईल. चला तर मग आजच्या लेक्चरला आपण बघूयात व्हॉट इज ड्यू पॉइंट टेम्परेचर. प्लीज सी ऑन युअर स्क्रीन. बघा, हेडिंग आहे ब्लॅक कलरच्या फॉन्ट मध्ये दिलेलं आहे तुम्हाला. Suppose unsaturated air at a certain temperature is taken and its temperature is decreased. A temperature is reached at which the air becomes saturated with vapor. This temperature is called dew point temperature. ही आहे व्याख्या, बघणारच आहेत आपण. The vapor content in the air is measured using physical quantity called absolute humidity. The mass of vapor present in the unit volume, the mass of vapor present in unit volume
ऑफ एअर इज कॉल्ड ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. यालाच ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी असं म्हणतात. जनरली ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी इज मेजर्ड इन kg per meter cube. The feeling of humid or dry nature of the air not only depends on the amount of vapor in the air but also depend on how close the amount for making the air saturated with vapor. It means that it depends on the temperature of the air also. The ratio of actual mass of vapor content in the air for a given volume and the temperature to that required to make the air saturated with the vapor at that temperature, it is called relative humidity. काय म्हणतात त्याला? रिलेटिव्हचा अर्थ होतो सापेक्ष आर्द्रता. मग कशाला म्हणतात ते सुद्धा इथे दिलेलं आहे. आणि खाली सूत्र दिलेलं आहे पर्सेंटाइल रिलेटिव्ह ह्युमिडिटी काढण्याचं. सो काय, व्हॉट इज पर्सेंट रिलेटिव्ह ह्युमिडिटी? इट इज द रेशो ऑफ, बघा, इट इज इक्वल टू ऍक्च्युअल मास ऑफ वॉटर वेपर कंटेंट इन द एअर इन अ गिवन व्हॉल्यूम अपॉन mass of vapor needed to make the air saturated in that volume into 100. त्याला 100 ने मल्टिप्लाय केलं. चला, एकानंतर एक आपण ह्या सगळ्या गोष्टी काय करू बघत चालू. सगळ्यात पहिले, व्हॉट इज ड्यू पॉइंट टेम्परेचर? दवबिंदू तापमान म्हणजेच काय? कोणतं असं तापमान आहे ज्याला दवबिंदू पडतात किंवा दवबिंदू निर्माण होतात? तर बघा, suppose unsaturated air at a certain temperature is taken and its temperature is decreased. समजा एका हवेला, म्हणजे ज्याच्यावरती आपल्याला प्रक्रिया करायची आहे, जिचं दवबिंदू तापमान आपल्याला मोजायचं आहे, अशा अनसॅच्युरेटेड एअरला आपण घेतलं. मग तिचं काही ठराविक तापमान असेल, बरोबर आहे, आणि त्या तापमानाला तिची जी बाष्प शोषून घेण्याची क्षमता आहे त्यापेक्षा कमी तिच्यामध्ये बाष्प आहे, अशी एअर आपण निवडली. तिलाच आपण म्हणणार काय? अनसॅच्युरेटेड एअर. व्हॉट इज अनसॅच्युरेटेड एअर? लास्ट लेक्चरला बघितलं आपण. अशी हवा जिची बाष्प शोषून घेण्याची क्षमता जास्त आहे पण तिच्यामध्ये बाष्प ऑलरेडी कमी आहे. द एअर विच हॅव्हिंग अ मॅक्सिमम कॅपॅसिटी टू ऍब्सॉर्बिंग द वॉटर वेपर बट टिल it is present in a lesser quantity water vapor in it, means it can absorb more water vapor, right? अशा एअरला अनसॅच्युरेटेड एअर असं म्हणतात. मग आपण काय केलं, सपोज अनसॅच्युरेटेड एअर ॲट अ सर्टन टेम्परेचर इज टेकन, तशी हवा आपण घेतली अनसॅच्युरेटेड, आणि हिचं टेम्परेचर आपण आता कमी कमी केलं. आता काय होईल बघा. A temperature is reached at which the air becomes saturated with vapor and this temperature is called dew point temperature. आता जसं जसं या हवेचं तापमान आपण कमी केलं, तुम्हाला माहितीये तापमान कमी केलं म्हणजे तिची आर्द्रता शोषून घेण्याची क्षमता पण काय होते? कमी होते. म्हणजे बघा, एक हवा आहे, उदाहरणातून आपण समजून घेऊ. जसं आपण मगाशी बघितलं की 40 डिग्री तापमानाची हवा आहे जिची क्वांटिटी आहे 49 ग्रॅम इतकी आर्द्रता शोषून घेण्याची. मग 40 डिग्री तापमानाची हवा आपण घेतली की जिच्यामध्ये सध्या वॉटर व्हेपर जे आहे ना ते किती आहे, तर ते 30 आहे. किती आहे? 30 आहे. मग आता ही हवा आपण घेतली जिच्यामध्ये अजून 19 ग्रॅम काय बसू शकते? बाष्प बसू शकते, वॉटर व्हेपर बसू शकते. आता या 40 डिग्री तापमानाच्या हवेला आपण कूल करत गेलो, थंड करत गेलो. होईल काय की जसं जसं हवामान कमी होईल याची जी हवा अनसॅच्युरेटेड आहे ती आता सॅच्युरेट व्हायला चालू होईल. ती आता हळूहळू सॅच्युरेट व्हायला चालू होईल, कारण तेच जे बाष्प आहे तिच्यामध्ये 30 ग्रॅम बाष्प आहे पर केजी पाठीमागे, नाही का, आणि क्षमता 49 ग्रॅम आहे 40 डिग्रीला. जसं जसं तापमान कमी होईल तसं तसं बाष्प शोषून घेण्याची क्षमता कमी होईल आणि आता ते टेम्परेचर असं येईल एका विशिष्ट टेम्परेचरला की ते जे 30 ग्रॅम बाष्प आहे ते सुद्धा त्या हवेला जास्त होईल. मग असं टेम्परेचर की ज्या टेम्परेचरला ते जे बाष्प होतं त्या हवेमध्ये ते आता काय होईल? सॅच्युरेट होईल, म्हणजे एक्सेस मध्ये होईल. मग त्या अनसॅच्युरेटेड एअरचं असं टेम्परेचर ज्या टेम्परेचरला
ती एअर सॅच्युरेटेड होईल विथ रिस्पेक्ट टू व्हेपर, आणि मग ह्या तापमानाला त्याच ते जे 30 ग्रॅम बाष्प होतं ना, है ना, त्या हवेचं, ते आता काय होईल, कंडेन्स होईल, संघनन होईल त्याचं, आणि त्याच्यातून काय होईल, दवबिंदू निर्माण व्हायला चालू होतील. सो दॅट टेम्परेचर इज नोन ॲज ड्यू पॉइंट टेम्परेचर. त्या टेम्परेचरला काय म्हणूयात आपण, ड्यू पॉइंट टेम्परेचर. मग चला पुन्हा एकदा व्याख्या बघा. व्हॉट इज ड्यू पॉइंट टेम्परेचर? सपोज unsaturated air at a certain temperature is taken and its temperature is decreases. A temperature is reached at which the air becomes saturated with vapor. This temperature is called as dew point temperature. म्हणजेच आपण एक विशिष्ट तापमानाची अनसॅच्युरेटेड असंपृक्त हवा घेतली, त्या हवेचं तापमान आपण हळूहळू कमी करत गेलो, कमी करता करता असं तापमानाला आपण पोहोचलो की ज्या तापमानाला ती हवा, त्याच्यातली जी आर्द्रता आहे, त्याच्यातलं जे बाष्प शोषलेलं आहे, ते काय होईल, एक्सेस होईल आणि ते ड्यू पॉइंट म्हणून बाहेर येईल. अशा तापमानाला काय म्हटलं जातं, दवबिंदू तापमान असं म्हटलं जातं. आलं लक्षामध्ये? सो दिस इज कॉल्ड ड्यू पॉइंट टेम्परेचर. त्याच्यानंतर बघा, आपण पुढे सरकलो आणि काही डेफिनेशन बघितल्या. जसं आपण बघितलं रिलेटिव्ह ह्युमिडिटी आणि ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी, है ना. पुन्हा एकदा स्क्रीन वरती बघा, प्लीज सी ऑन युअर स्क्रीन. आता ही जी ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी कशाला म्हणायचं बघा. The vapor content in the air measured in using physical quantity called absolute humidity. The mass of vapor present in unit volume of air is called absolute humidity. The mass of vapor present in air, the mass of vapor present in the air in unit volume, the mass of vapor present in the air in unit volume is called absolute humidity. The mass of vapor present, किती वेपर प्रेझेंट आहे, त्याचा मास किती आहे इन युनिट व्हॉल्यूम, याला काय म्हटलं जातं तर ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी. ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी जी आहे ती केजी पर मीटर क्यूब यामध्ये दर्शवली जाते. कशामध्ये? केजी पर मीटर क्यूब, याच्यामध्ये काय दाखवली जाते, ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी दाखवली जाते. आता याच्या पुढची डेफिनेशन येते रिलेटिव्ह ह्युमिडिटी. रिलेटिव्ह म्हणजे सापेक्ष आणि ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता. मग सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय, नाही का, तर सापेक्ष आर्द्रता म्हणजे हा रेशो आहे, फरक आहे. सापेक्ष हा जेव्हा शब्द येतो तेव्हा तुम्ही कशाशी तरी तुलना करत असता. आलं लक्षामध्ये? आता ह्या ठिकाणी बघा, सापेक्ष आर्द्रता म्हणजेच काय, तर ही एक रेशो आहे. हा एक रेशो आहे कशाचा कशाशी, तर ऍक्च्युअल मास ऑफ वॉटर वेपर कंटेंट इन द गिव्हन व्हॉल्यूम ऑफ एअर. म्हणजेच एखादं व्हॉल्यूम, तुम्हाला एखादं सॅम्पल दिलेलं आहे हवेचं आणि त्याची व्हॉल्यूम तुम्हाला दिलेली आहे, त्या एअर मध्ये, दिलेल्या व्हॉल्यूम ऑफ एअर मध्ये किती मास वॉटर वेपरचं प्रेझेंट आहे, म्हणजे किती वॉटर वेपर त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे, याची तुलना करायची. याचं डिवायडेशन कशाशी, याचा रेशो कशाशी, तर मास ऑफ वेपर नीडेड टू मेक एअर सॅच्युरेटेड इन दॅट व्हॉल्यूम. त्या हवेमध्ये वॉटर वेपरचं जे मास आहे ते सॅच्युरेटेड होण्यासाठी तुम्हाला कितीची गरज आहे, किती वॉटर वेपरची गरज आहे, मास ऑफ वॉटर वेपर नीडेड, तुम्हाला किती वॉटर वेपर त्याच्यामध्ये ऍड करावी लागतील की ज्याद्वारे ती जी एअर आहे ती काय, त्याचं एअरचं व्हॉल्यूम काय होईल, सॅच्युरेट होईल. या दोघांचा रेशो म्हणजेच काय, तर रिलेटिव्ह ह्युमिडिटी. काय म्हणतात त्याला, रिलेटिव्ह ह्युमिडिटी. मग डेफिनेशन कशी बनेल, व्हॉट इज रिलेटिव्ह ह्युमिडिटी, द रेशो ऑफ ऍक्च्युअल मास ऑफ वॉटर वेपर कंटेन इन एअर ऑफ गिव्हन व्हॉल्यूम टू द मास ऑफ वेपर नीडेड टू मेक the air in that volume, to make the air saturated in that volume.
सो रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे सापेक्ष आर्द्रता इज द रेशो ऑफ actual mass of water vapor contained in a given volume to the mass of vapor needed to make the air saturated in the that given volume. आता याचंच आपण काढू शकतो पर्सेंटेज. कसं काढायचं तर बघा, रिलेटिव्ह ह्युमिडिटी. पर्सेंट हा शब्द जेव्हा येतो तेव्हा आपण काय करतो, सिम्पली या रेशोला मल्टिप्लाय करतो 100 ने. कशाने मल्टिप्लाय करतो, 100 ने. सो इट बिकम पर्सेंट रिलेटिव्ह ह्युमिडिटी. So what is the formula? Percent relative humidity is equal to actual mass of water vapor contained in the air in a given volume upon mass of vapor needed to make air saturated in that volume multiply by 100. हे आहे फॉर्म्युला. प्लीज राईट इट डाऊन. बघा, लिहून घ्या. स्क्रीन वरती पण तुम्हाला दिसत आहे. प्लीज सी on the screen the formula is given. बघ, मग आजच्या लेक्चरला आपण काय काय घेतलं. आपण घेतलं ड्यू पॉइंट टेम्परेचर म्हणजे काय, आणि त्याच्यानंतर आपण घेतलं ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी, रिलेटिव्ह ह्युमिडिटी आणि पर्सेंट रिलेटिव्ह ह्युमिडिटी. अशा 3 डेफिनेशन आजच्या लेक्चरला आपण घेतल्या. काय होत्या त्या? पहिली, ड्यू पॉइंट टेम्परेचर. काय ड्यू पॉइंट टेम्परेचर? सपोज अनसॅच्युरेटेड एअर ॲट अ सर्टन टेम्परेचर इज टेकन अँड इट्स टेम्परेचर इज डिक्रीजेस, टेम्परेचर इज रीच ॲट which the air becomes saturated with the vapor is called as dew point temperature. दुसरी व्याख्या होती absolute humidity. The mass of vapor present in the air in a given volume in unit volume is called absolute humidity. त्याच्यानंतर आपण बघितलं relative humidity. What is the relative humidity? It is the ratio of actual mass of water vapor contained in the air in a given volume to mass of vapor needed to make air saturated in that volume. हे होतं relative humidity. What is percent relative humidity? So percent relative humidity is equal to actual mass of water vapor contained in the air given volume upon mass of the vapor needed to make air saturated in that volume multiply by 100. हे तिन्ही डेफिनेशन व्यवस्थित तुमच्या नोट्स मध्ये तुम्हाला लिहून घ्यायचे आहे. हे आहे आजच्या लेक्चरचं होमवर्क. आपण ह्या लेक्चरला इथे थांबणार आहोत आणि भेटणार आहोत पुढच्या लेक्चरला ह्या चॅप्टरचा पुढचा भाग घेऊन. तोपर्यंत घरातच राहा, सुरक्षित राहा आणि शिकत राहा. शिकणं थांबवू नका. धन्यवाद.